जागा हो, ओबीसी की जाति आधारित गिनती करो। या देशात निवडणूकपूर्वी सरकारने जे स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही ओबीसीची जाती आधारित जनगणना करू आणि ती जनगणना अजूनपर्यंत झालेली नाही आणि याच्या पुढे असे दिसते की हे सरकार ओबीसीची जाती आधारित जनगणना कधीही करणार नाही. म्हणून या भारत बंदचं आव्हान केलेलं आहे आणि या देशातील शिक्षकांवर जे टी.ए.टीची परीक्षा सोपवली आहे त्या टी.ए.टीच्या परीक्षेतून शिक्षकांना मुक्त करण्यासाठी हे भारत बंदचं आव्हान केलेलं आहे आणि या देशात या सरकारचं खूप मोठं षडयंत्र आहे की एस.सी जातीतील वर्गीकरण हे सरकार करत आहे जेणेकरून या भारतात एस.सी कॅटेगरीतील ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये भांडणं लावण्याचं षडयंत्र हे सरकार खूप मोठ्या प्रमाणात करत आहे. म्हणून आपण या ठिकाणी भारत बंदचं आव्हान केलेलं आहे आणि या देशातील स्थिती म्हणजेच भारतीय बहुजनांच्या विद्यार्थ्यांवर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत ते थांबले पाहिजे. म्हणून आपण आज 23 एप्रिल 2024 रोजी हे भारत बंदचं आव्हान केलेलं आहे आणि तरी अशा देशाच्या असताना आपण सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे की अशा या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि इथे उपस्थित जेवढे माननीय सदस्य आहेत त्यांनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तर त्यांच्या आम्ही भारत मोर्चातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. राष्ट्रीय ओबीसी मोर्चा भारत मोर्चाच्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये भारत बंदची हाक पुकारलेली असताना आज आपल्या रावेर शहरामध्ये सुद्धा या बंदमध्ये सर्व बहुजन महापुरुषांना त्यांच्या मुलावर करणाऱ्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी झालेला आहे. तसंच मी सुद्धा सामाजिक समता मंच या संघटनेचा कार्याध्यक्ष या नात्याने या बंदमध्ये सामील होत असून आज यांचा तो मुद्दा आहे की या देशातील ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. खरोखर ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ब्रिटिश कालखंडामध्ये 1831मध्ये या भारतामध्ये ओबीसीची जनगणना झाली आणि त्या ओबीसीच्या जनगणनेच्या आधारावरती भारतीय संविधानामध्ये 52% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. परंतु तदनंतर ओबीसींना त्यांच्या जनगणना झाली नाही. याचं कारण म्हणजे यांना जातीमध्ये कुरखडून यांना ओबीसी आरक्षण लागू झालं नाही पाहिजे अशा पद्धतीची यांची मनसुबा आहे. मंडल आयोग या भारतामध्ये 1990ला लागू झाला आणि त्या मंडल आयोगाचं सर्व काही श्रेय मान्यवर कांचीराम होतं आणि कांचीरामजींच्या नेतृत्वामध्ये ओबीसीची जनगणना झाली. त्यांना आरक्षण लागू झालं. परंतु आजही ओबीसीची जनगणना का होत नाही आहे याचं कारण हे सरकार द्यायला तयार नाही. दुसरा मुद्दा उपस्थित केला आहे युनायटेड ग्रँड कमिशन ज्या UGCच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विदेशामध्ये शिकवण्यासाठी शिक्षणासाठी जे बिल पास व्हायला पाहिजे होतं ते बिल ह्या वर्तमान सरकारने पास केलं नाही. त्यामुळे SC ST आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. चौथा मुद्दा जो आहे EVM या EVMने या देशाचं खूप मोठं वाटोळं केलेलं आहे. सर्वसामान्य लोकांची मागणी आहे, सर्व राजकीय पक्षांची मागणी अशी आहे की EVM हा बंद झाला पाहिजे. कारण या देशातील प्रगतिशील राष्ट्र जे आहेत त्या प्रगतिशील राष्ट्रांनी जर EVM बंद केला असेल तर भारतानेच का EVM बंद करू नये हा प्रश्न आज निवडणूक आयोगासमोर असताना सुद्धा आज हे सरकार निवडणूक आयोगाच्या रोषावरती सरकार आलेलं आहे. जनतेच्या आधारावर सरकार निवडून आलेलं नाही. हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे आणि म्हणून EVM हे बंद झालं पाहिजे हाही मुद्दा आज या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. चौथा मुद्दा शिक्षकांचा आहे की ज्या शिक्षकांनी 20-20 वर्ष झाले नोकरी करत आहेत त्या शिक्षकांचं समावेशन करण्यासाठी परीक्षा ही त्यांनी अट लावलेली आहे. आता त्या शिक्षकांनी का नोकरी सोडायची त्यांचा संसार त्यांनी उद्ध्वस्त करायचा का अशा पद्धतीची जी ही राज्य सरकार ह्या शिक्षकांवरती अन्याय त्यांचा करत आहेत. तर हेही शिक्षकांवरती लावलेली टी.ई.टीची परीक्षा ही रद्द झाली पाहिजे. चौथा मुद्दा तो आहे तो STचं उपवर्गीकरण करण्याचा. टी.ई.टी
तो ट्रायबल कमिशन ट्रायबल क्रिमिनल रिपोर्ट जो आहे हा आल्याच्या नंतर 59 महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा हा केंद्रीय कायदा आहे. केंद्रीय कायद्यामध्ये राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचं उपवर्गीकरण करता येत नाही. फक्त SC अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये उपवर्गीकरण करायचं, STच्या जातींचं उपवर्गीकरण करायचं, नंतर OBCच्या जातींचं उपवर्गीकरण करायचं. म्हणजे जातीय जातींमध्ये भांडणं लावून या देशातली एकात्मता आणि एकता कशा पद्धतीनं तोडली जाईल अशा पद्धतीचं नियोजन हे सरकार करत आहेत, विचारसरणी करीत आहेत. म्हणून या विचारसरणीचा पहिल्यांदा आम्ही विचार करतो, निषेध करतो आणि या भारत बंदमध्ये आम्ही सर्व सामील आहोत. आणि ह्या आमच्या ज्या मागण्या आहे ह्या मागण्या आम्ही बंद केल्या मागण्या करून या मुस्लिम मोर्चाला नॉनलिस्टिंग पूर्ण प्रमाणात होत आहे. मुस्लिमांची नॉनलिस्टिंग सुद्धा बंद झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा याच्यातून मुक्त झाला पाहिजे अशा पद्धती आम्ही या ठिकाणी मागणी करतो.